आज सकाळपासून एकच विचार डोक्यात होता, आज काहीही झालं तरी मला उडदाचे पापड ना बनवायचेच होते. पण त्यासाठी ना आधी घरातली सगळी कामं मला ना संपवायचं गरजेचं होतं. म्हणूनच ना आज दिवसाची सुरुवात केलेली होती मी छान अशी देवपूजा करून. दिवसाची घरातली देवपूजा झाली की मन आणि डोकं दोन्ही पण शांत होतं आणि मग पटापट ना स्वयंपाक वगैरे सगळं घरातली कामं आवरून घेतली. सगळी घरातली कामं वगैरे संपली आणि शेवटी तो क्षण आला म्हणजे मी उडदाचे पापड बनवायला बसले. तर पापड बनवताना ना किती मज्जा येते तर ते कायच सांगू. घरातली ना सगळी कामं आवरून पापड वगैरे बनवून घेतले आणि पापडांचा जो स्वाद असतो ना ते खरंच वेगळा असतो. आता दुपारचं जेवण झालं, थोडा आराम झाला आणि संध्याकाळी ना आमच्या इथे जवळच्या गावात ना एक रेवणसिद्धचं मंदिर आहे, तिथंच आम्ही ना दर्शन घेण्यासाठी गेलेलो होतो. तर छान दर्शन वगैरे घेतलं आणि घरी येताना ना एक ठिकाण तर नक्कीच भेट द्यायची होती, ती म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या केंद्रात. कारण ना माझा खूप जास्त विश्वास आहे त्या ठिकाणावर. मग आमच्या इथे एक स्वामी समर्थांचं केंद्र आहे, तिथे जाऊन ना स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक झाले आणि त्यांचं एक वाक्य नेहमी मला ताकद देतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मग मन पूर्णपणे शांत झालं आणि अशा प्रकारे माझा पूर्ण दिवस सुंदर गेला. आता तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा सपोर्ट महत्वाचा आहे. भेटूया नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत राहा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.